नमस्कार मित्रांनो, आपण पाहूयात इयत्ता 6वी इतिहास पाठ 5वा प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह. यामध्ये आपण जैन धर्म, बौद्ध धर्म, ज्यू धर्म, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म आणि पारशी धर्म पाहणार आहोत. वेदकाळाच्या शेवटी यज्ञविधींमधील बारीक सारीक तपशिलांना नको एवढे महत्त्व आले. या तपशिलांचे ज्ञान फक्त पुरोहित वर्गालाच होते. इतरांना ते मिळवण्याची मोकळीक राहिली नाही. वर्णव्यवस्थेचे निर्बंध अत्यंत कडक होत गेले. माणसांच्या कर्तृत्वापेक्षा त्याला जन्म कोणत्या वर्णात झाला यावर त्याचे समाजातील स्थान ठरू लागले. त्यामुळेच उपनिषदांच्या काळापासून धर्माचा विचार यज्ञविधीपुरताच मर्यादित न ठेवता तो अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसले. परंतु उपनिषदामधील विचार आत्म्याचे अस्तित्व, आत्म्याचे स्वरूप यावर भर देणारा होता. सर्वसामान्यांना समजायला अवघड होता. त्यामुळे विशिष्ट देवतांच्या उपासनेवरती भर देणारे भक्तिपंथ निर्माण झाले आणि जसे शिवभक्तांचा शैव पंथ, विष्णुभक्तांचा वैष्णव पंथ या देवतांच्या संदर्भात वेगवेगळी पुराणे लिहिली गेली. बघा, वेदकाळाच्या शेवटी काय झाले, यज्ञविधींमधील बारीक सारीक तपशिलांना नको एवढे महत्त्व प्राप्त झाले. त्या तपशिलांचे ज्ञान फक्त पुरोहित वर्गालाच होते. इतरांना ते मिळवण्याची मोकळीक राहिली नाही. म्हणजे जे बारीक सारीक तपशील होते वेदकाळाच्या शेवटी यज्ञविधीमधील, त्याला खूप महत्त्व प्राप्त झालं आणि त्या तपशिलांचे ज्ञान फक्त काय झालं, फक्त पुरोहित वर्गालाच माहीत होते आणि इतरांना ते मिळवण्याची मोकळीक राहिली नाही. म्हणजे इतरांना ते शिकवलं जात नव्हतं. वर्णव्यवस्थेचे निर्बंध अत्यंत कडक होत गेले. माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्याचा जन्म कोणत्या वर्णात झाला यावरच त्याचे समाजातील स्थान ठरू लागले. त्यामुळेच उपनिषदांच्या काळापासून धर्माचा विचार यज्ञविधीपुरताच मर्यादित न ठेवता तो अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते. परंतु उपनिषदांमधील विचार आत्म्याचे अस्तित्व, आत्म्याचे स्वरूप यावर भर देणारा होता. सर्वसामान्यांना समजायला अवघड होता. त्यामुळे विशिष्ट देवतांच्या उपासनेवरती भर देणारे भक्तिपंथ निर्माण झाले. जसे शिवभक्तांचा शैव पंथ आणि विष्णुभक्तांचा वैष्णव पंथ या देवतांच्या संदर्भात वेगवेगळी पुराणे लिहिली गेली. इसवी सन पूर्व 6व्या शतकात सर्वसाधारण मनुष्याला सहज कळेल असा धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे विचारप्रवाह निर्माण झाले. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या उन्नतीचा मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य आहे याची जाणीव अनेकांना झाली आणि त्यातून पुढे नवीन धर्म प्रस्थापित झाले. व्यक्तीच्या उन्नतीसाठी जातीपातीचा भेदभाव महत्त्वाचा नसतो हे या धर्माने ठळकपणे मांडले. त्यांनी शुद्ध आचरणाचे महत्त्व लोकांच्या मनावर ठसवले आणि नवीन विचारांच्या प्रवर्तकामध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे कार्य विशेष महत्त्वाचे आहे. इसवी सन पूर्व 6व्या शतकात काय झालं, सर्वसाधारण मनुष्याला सहज कळेल असे धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे विचारप्रवाह निर्माण झाले. म्हणजे सर्वसामान्य जो माणूस आहे त्याला समजेल असे धर्माचे विचार मांडण्याचा विचारप्रवाह त्यावेळी निर्माण झाले. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या उन्नतीचा मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य आहे. प्रत्येक व्यक्तीला आपले स्वतःचे जे उन्नती म्हणजे स्वतःची प्रगती करण्याचा त्याचे मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य आहे याची जाणीव अनेकांना झाली. त्यातून पुढे नवीन धर्म प्रस्थापित झाले. व्यक्तीच्या उन्नतीसाठी जातीपातीचा भेदभाव महत्त्वाचा नसतो हे या धर्माने ठळकपणे मांडले आणि त्यांनी शुद्ध आचरणाचे महत्त्व लोकांच्या मनावर ठसवले आणि नवीन विचारांच्या प्रवर्तकामध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे कार्य विशेष महत्त्वाचे आहे. आता आपण पाहूया जैन धर्म. जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मापैकी एक आहे. जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मापैकी एक धर्म आहे. या धर्मात अहिंसा या तत्वाला महत्त्व दिलेले आहे. धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मात तीर्थकार असे म्हणतात. जैन परंपरेत सांगितल्याप्रमाणे एकूण 24 तीर्थकार होऊन गेले. वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील 24वे तीर्थकार होते. इथे बघा आपल्याला वर्धमान महावीरांचा फोटो दाखवलेला आहे. जैन धर्म हा प्राचीन धर्म आहे आणि या धर्मात अहिंसा या तत्वाला महत्त्व दिले गेलेले आहे आणि धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मात तीर्थकार असे म्हणतात. जैन परंपरेत सांगितल्याप्रमाणे एकूण 24 तीर्थकार होऊन गेले आणि वर्धमान महावीर हे जैन धर्माच्या परंपरेतील 24वे तीर्थकार होते. वर्धमान महावीर पाहूयात आपण. इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 हा कालावधी होता यांचा, वर्धमान महावीरांचा. इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527. आज ज्या राज्याला आपण बिहार या नावाने ओळखतो त्या राज्यामध्ये प्राचीन काळी उज्जी नावाचे एक महाजनपद होते. त्याची राजधानी होती वैशाली. वैशाली नगराचा एक भाग असलेल्या कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला आणि त्यांच्या पित्याचे नाव होते सिद्धार्थ आणि आईचे नाव होते त्रिशला. बघा,
वर्धमान महावीर इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 हा त्यांचा कालावधी होता. आज आपण ज्या राज्याला बिहार राज्य नावाने ओळखतो त्या राज्यामध्ये एक प्राचीन काळी उज्जी नावाचे एक महाजनपद होते. आणि मग त्यावेळी त्याची राजधानी कोणती होती तर वैशाली, आणि वैशाली नगराचा एक भाग असलेल्या कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला होता. आणि त्यांच्या पित्यांचे नाव होते सिद्धार्थ, आईचे नाव होते त्रिशला. वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केला. 12.5 वर्षे तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. हे ज्ञान केवल म्हणजे विशुद्ध स्वरूपाचे होते, म्हणून त्यांना केवली असे म्हटले जाते. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ न देणे म्हणजे विकारांवर विजय मिळवणे असा विजय त्यांनी मिळवला, म्हणून त्यांना जिन म्हणजे जिंकणारा असं सुद्धा म्हटलं जातं. बघा, वर्धमान महावीरांनी काय केलेलं, ज्ञानप्राप्तीसाठी काय केलं, घरादाराचा त्याग केला. 12.5 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. हे ज्ञान केवल म्हणजे विशुद्ध स्वरूपाचे होते, म्हणून त्यांना केवली असेही म्हटले जाते. केवली कुणाला म्हटलं जातं, वर्धमान महावीरांना. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ न देणे म्हणजेच विकारांवर विजय मिळवणे असा विजय त्यांनी मिळवला, म्हणून त्यांना जिन म्हणजे जिंकणारा असे म्हटले जाऊ लागले. जिन या शब्दापासूनच जैन हा शब्द तयार होतो. विकारांवर विजय मिळवणारे महान वीर म्हणून वर्धमान यांना महावीर असे म्हटले जाते. ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी सुमारे 30 वर्ष उपदेश केला. लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीर अर्धमागधी या लोकभाषेतून लोकांशी संवाद साधत. त्यांनी सांगितलेला धर्म हा शुद्ध आचरणावर भर देणारा होता. शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे सार पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यामध्ये सामावलेले आहे. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांच्या ज्या सभा होत त्यांना समवसरण असे अर्धमागधी भाषेत म्हणत असत. हे समवसरण समतेवर आधारलेले असे. या समवसरणामध्ये सर्व वर्णातील लोकांना प्रवेश असे. वर्धमान महावीरांनी काय केलं, ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केला होता. 12.5 वर्षे त्यांनी तपश्चर्या केली, त्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. आणि हे जे ज्ञान होते त्यांना केवल म्हणजेच विशुद्ध स्वरूपाचे होते, म्हणून त्यांना केवली असेही म्हटले जाते. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारे पीडा यांचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ न देणे म्हणजेच विकारांवर विजय मिळवणे असा विजय त्यांनी मिळवला, म्हणून त्यांना जिन म्हणजे जिंकणारा असे म्हटले जाऊ लागले. जिन या शब्दापासूनच जैन हा शब्द तयार होतो. विकारांवर विजय मिळवणारे महान वीर म्हणून वर्धमान यांना महावीर असे म्हटले जाते. ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी सुमारे 30 वर्ष उपदेश केला. लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीर यांनी अर्धमागधी या लोकभाषेतून लोकांशी संवाद साधला. आणि त्यांनी सांगितलेला धर्म हा शुद्ध आचरणावर भर देणारा होता. शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे सार पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यामध्ये सामावलेले आहे. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांच्या ज्या सभा होत त्यांना समवसरण असे म्हणतात. अर्धमागधी भाषेत म्हणत असत समवसरण. आणि हे समवसरण समतेवर आधारलेले असे. या समवसरणामध्ये सर्व वर्णातील लोकांना प्रवेश असे. आता पंचमहाव्रते आपण पाहूया. पंचमहाव्रते म्हणजे अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे 5 नियम. पंचमहाव्रते म्हणजे अत्यंत काटेकोरपणे पाळण्याचे 5 नियम होत. अहिंसा, त्याच्यातला पहिला आहे अहिंसा. कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असे वागू नये. दुसरा आहे सत्य, प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी. अस्तेय, स्थेय म्हणजे चोरी, दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी. चोरी न करणे म्हणजे अस्तेय. अपरिग्रह, मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो, असा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह. ब्रह्मचर्य, शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य. त्रिरत्ने, त्रिरत्ने म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र ही 3 तत्वे. सम्यक याचा अर्थ संतुलित असा आहे. त्रिरत्न म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र ही 3 तत्वे आणि सम्यक याचा अर्थ संतुलित असा आहे. आता आपण पहिल्यांदा पाहूया सम्यक दर्शन. तीर्थंकरांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे. सम्यक ज्ञान म्हणजे तीर्थंकरांच्या उपदेशाचा आणि तत्त्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजून घेणे. आणि सम्यक चरित्र म्हणजे पंचमहाव्रतांचे काटेकोर आचरण करणे.
सम्यक दर्शन म्हणजे तीर्थकारांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे. सम्यक ज्ञान म्हणजे तीर्थकारांच्या उपदेशांचा आणि तत्त्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजून घेणे. आणि सम्यक चरित्र म्हणजे पंचमहाव्रतांचे काटेकोर आचरण करणे. उपदेशाचे सार. महावीरांच्या उपदेशातील अनेकांतावाद म्हटला जाणारा सिद्धांत सत्याच्या शोधासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. अनेकांत या शब्दातील अंत या शब्दाचा पैलू असा अर्थ आहे. सत्याचा शोध घेताना विषयाच्या केवळ एखाद दुसऱ्या पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष काढल्यास त्या सत्याचे पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून त्या विषयाच्या अनेक पैलूंकडे लक्ष देणे आवश्यक असते, असे या सिद्धांतात मांडण्यात आले आहे. या सिद्धांतामुळे समाजामध्ये स्वतःच्या मतांविषयी दुराग्रह धरण्याची वृत्ती राहत नाही. इतरांच्या मतांविषयी सहिष्णुता निर्माण होते. उपदेशाचे सार बघा. महावीरांच्या उपदेशातील अनेकांतवाद म्हटला जाणारा सिद्धांत सत्याच्या शोधासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. अनेकांत या शब्दातील अंत या शब्दाचा पैलू असा अर्थ आहे. सत्याचा शोध घेताना विषयाच्या केवळ एखाद दुसऱ्या पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष काढल्यास सत्याचे पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून त्या विषयाच्या अनेक पैलूंकडे लक्ष देणे आवश्यक असते, असे या सिद्धांतात मांडण्यात आले आहे. या सिद्धांतामुळे समाजामध्ये स्वतःच्या मतांविषयी दुराग्रह धरण्याची वृत्ती राहत नाही. इतरांच्या मतांविषयी सहिष्णुता निर्माण होते. मनुष्याचा मोठेपणा आणि त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चरित्र्यावर अवलंबून असतो, अशी वर्धमान महावीरांची शिकवण होती. स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचे मार्ग वैदिक परंपरेमध्ये हळूहळू बंद झाले होते. मात्र वर्धमान महावीरांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला आणि सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा, मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू द्या, जगा आणि जगू द्या, असा उपदेश त्यांनी केला. आता बघा बौद्ध धर्म पाहूया. बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेरील अनेक देशांमध्ये झाला. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेरील सर्व देशांमध्ये झाला आणि गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. आता गौतम बुद्ध पाहूया. त्यांचा कालावधी आहे इसवी पूर्व 563 ते इसवी पूर्व 483. इसवी पूर्व 563 ते इसवी पूर्व 483. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. बघा, गौतम बुद्धांचा जन्म कुठे? नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. त्यांच्या पित्याचे नाव होते शुद्धोधन आणि आईचे नाव होते मायादेवी. गौतम बुद्धांचे मूळ नाव होते काय तर सिद्धार्थ. इथे गौतम बुद्धांचा फोटो आपल्याला दाखवलेला आहे. त्यांनी मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त केले म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले जाते. मानवी जीवनात दुःख का आहे हा प्रश्न त्यांना पडला. त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला. एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या उरुवेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले होते. त्यावेळी त्यांना बोधी प्राप्त झाली. बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान. त्या पिंपळाच्या वृक्षाला आता बोधिवृक्ष असे म्हणतात. तसेच उरुवेला या स्थानाला बोधगया असे म्हणतात. त्यांनी त्याचे पहिले प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ येथे दिले. या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला त्यास धम्म असे म्हणतात आणि या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली म्हणून या घटनेला धम्मचक्र पवर्तन असे पाली भाषेत म्हटले जाते. संस्कृतमध्ये त्याला धर्मचक्र प्रवर्तन असे म्हटले जाते. नंतरच्या काळात त्यांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे 45 वर्ष चारिका केली. चारिका म्हणजे पायी फिरणे. त्यांनी आपला उपदेश पाली या लोकभाषेत केला. बौद्ध धर्मामध्ये बुद्ध आणि धम्म आणि संघ यांना शरण जाण्यासाठी संकल्पना महत्त्वाची आहे. या संकल्पनेला त्रिशरण असे म्हणतात. त्यांनी सांगितलेल्या धम्माचे सार पुढील प्रमाणे आहे. आर्य सत्य. मानवी जीवनातील सर्व व्यवहाराच्या मुळाशी 4 सत्य आहेत. त्यांना आर्य सत्य असे म्हटले जाते. बघा, एक आहे ते दुःख. मानवी जीवनात दुःख असते. दुसरं आहे दुःखाचे कारण, दुःखाला कारण असते. आणि तिसरं आहे दुःख निवारण, दुःख दूर करता येते. आणि प्रतिपद म्हणजे मार्ग, हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे. या मार्गाला अष्टांगिक मार्ग असेही म्हटले जाते. आता आपण पहिल्यापासून पाहूया काय ते गौतम बुद्ध. बौद्ध धर्म पाहूया. बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेरील अनेक देशांमध्ये झाला. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. गौतम बुद्धांचा कालावधी इसवी पूर्व 563 ते इसवी पूर्व 483. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. त्यांच्या पित्याचे नाव होते शुद्धोधन आणि आईचे नाव होते मायादेवी. गौतम बुद्धांचे मूळ नाव हे होते काय? सिद्धार्थ. त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले जाते. मानवी जीवनात दुःख का आहे हा प्रश्न त्यांना पडला. त्यांना कुठला प्रश्न पडला होता तर मानवी जीवनात दुःख का आहे.
मग त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला. एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या उर्वेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसले होते. एका पिंपळाच्या धान्याखाली कुठे बसले होते? शहरापासून बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेला उरुवेला हे एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी एक पिंपळाचं झाड आहे, त्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले होते. त्यावेळी त्यांना बोधी प्राप्त झाली. बोधी म्हणजेच काय तर सर्वोच्च ज्ञान. त्या पिंपळाच्या वृक्षाला आता बोधिवृक्ष असेही म्हणतात आणि तसेच उरुवेला या स्थानाला बोधगया असेही म्हणतात. इथं बोधिवृक्ष आपल्याला दाखवलेला आहे. त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसीजवळील सारनाथ येथे दिले. या प्रवचनात त्यांनी काय केलं? जो उपदेश केला त्याला धम्म असे म्हणतात. या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली, म्हणून त्या घटनेला धम्मचक्र प्रवर्तन असे पाली भाषेत म्हटले जाते. संस्कृतमध्ये त्याला धर्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. नंतरच्या काळात त्यांनी काय केलं? धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे 45 वर्ष चारिका केली. चारिका म्हणजे काय तर पायी फिरणे, पायी फिरून उपदेश करणे, त्याला म्हणायचं चारिका. त्यांनी आपला उपदेश पाली या लोकभाषेत केला. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. या संकल्पनेलाच काय म्हणतात? त्रिशरण असे म्हणतात. त्यांनी सांगितलेल्या धम्माचे सार पुढील प्रमाणे आहे. आर्य सत्य, मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी 4 सत्य आहेत. त्यांना आर्य सत्य असे म्हटले जाते. पहिलं आहे ते दुःख. मानवी जीवनात दुःख असते. दुसरं आहे दुःखाचे कारण, दुःखाला कारण असते. तिसरं आहे दुःख निवारण म्हणजे दुःख दूर करता येते. आणि चौथा आहे प्रतिपद. प्रतिपद म्हणजे मार्ग. हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे आणि या मार्गालाच अष्टांगिक मार्ग असेही म्हटले जाते. आता पंचशील पाहूया. गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. त्या नियमांनाच पंचशील असे म्हणतात. पहिला नियम आहे प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे. दुसरा आहे चोरी करण्यापासून दूर राहणे. तिसरा आहे अनैतिक आचरणापासून दूर राहणे. चौथा असत्य बोलण्यापासून दूर राहणे. आणि 5वा मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे. पंचशील. गौतम बुद्धांनी काय केलं? 5 नियमांचे पालन करावयास सांगितले आहे. त्या नियमांनाच पंचशील असे म्हणतात. पहिला आहे तो प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे. दुसरा आहे तो चोरी करण्यापासून दूर राहणे. तिसरा अनैतिक आचरणापासून दूर राहणे. चौथा असत्य बोलण्यापासून दूर राहणे. आणि 5वा आहे तो मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे. आता बघूया बौद्ध संघ. आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला. गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले जाते. बुद्धाप्रमाणे भिक्खूही चारिका करून लोकांना धम्माचा उपदेश करत असत. स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता. त्यांनी भिक्खूंनी असे म्हणतात की बौद्ध धर्मात सर्व वर्णातील आणि जातीमधील लोकांना प्रवेश होता. आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला. गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले जाते. बुद्धाप्रमाणे भिक्खूही चारिका म्हणून लोकांना धम्माचा उपदेश करत असत. स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता. त्यांना भिक्खुनी असे म्हणतात. बौद्ध धर्मात सर्व वर्णातील आणि जातीमधील लोकांना प्रवेश होता. माहीत आहे का तुम्हाला? मध्ये पहा, अष्टांगिक मार्ग. सम्यक दृष्टी 4 आर्य सत्यांचे ज्ञान होय. सम्यक संकल्प हिंसा वगैरे तत्वांचा त्याग होय. सम्यक वाचा असत्य, चहाडी, कठोरता आणि निरर्थक बडबड न करणे. सम्यक कर्मांत म्हणजे प्राण्यांची हत्या, चोरी आणि स्वैराचार यांच्यापासून दूर राहणे. सम्यक आजीव म्हणजे उपजीविका गैरमार्गाने न करता योग्य मार्गाने करणे. सम्यक व्यायाम म्हणजे प्रयत्न करणे. वाईट कर्मे उत्पन्न होऊ नयेत. उत्पन्न झाली असल्यास त्यांचा त्याग करावा आणि चांगले कर्मे उत्पन्न व्हावेत. तसेच उत्पन्न झाली असल्यास ती नष्ट होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणे. हा सम्यक व्यायाम झाला. सम्यक स्मृती मन एकाग्र करून लोभ वगैरे विकारांना दूर करणे आणि आपले चित्त वगैरेंना योग्य रीतीने समजून घेणे. सम्यक समाधी म्हणजे चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घेणे. हे काय आहेत? अष्टांगिक मार्ग आहेत. उपदेशाचे सार. गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. वर्ण वगैरेंच्या आधारे मानली जाणारी विषमता नाकारली. जन्माने कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही, तर आचरणावरून श्रेष्ठ कनिष्ठता ठरते. छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणाने चिवचिवते. हे त्यांचे वचन विख्यात आहे. ते स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांविषयीचे त्यांचे चिंतन दर्शवते. त्यांनी पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश केला. यज्ञासारख्या कर्मकांडाला विरोध केला आणि त्यांनी उपदेशलेली प्रज्ञा, शील इत्यादी मूल्ये मानवाचे कल्याण साधणारे आहेत. सर्व
प्राणीमात्रांविषयीची करुणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते. गौतम बुद्धांनी उपदेशलेली सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नव्हे तर सर्व मानवजातीला आजही मार्गदर्शक आहे. आता पाहूयात लोकायत. लोकायत किंवा चार्वाक या नावाने ओळखले जाणारा प्राचीन काळातील विचारप्रवाहही महत्त्वाचा आहे. त्याचा भर स्वतंत्र विचारावर होता. त्याने वेदाचे प्रामाण्य नाकारले. प्राचीन काळात भारतीय भूमीत नवनवीन धार्मिक विचारांचे स्रोत निर्माण होत राहिले. कालांतराने ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम आणि पारशी हे धर्म भारतीय समाजात रुजले. आता ज्यू धर्म पाहूया आपण. ज्यू धर्माचे लोक साधारणपणे इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकात केरळमधील कोची येथे आले असावेत. ज्यू धर्माला यहुदी धर्म असेही म्हटले जाते. देव एकच आहे असे ज्यू धर्मीय मानतात. ज्यू धर्माच्या शिकवणीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे. त्यांच्या प्रार्थनास्थळाला सिनगॉग असे म्हटले जाते. इथे सिनगॉग आपल्याला दाखवलेला आहे. ज्यू धर्म पाहूयात आपण. ज्यू धर्माचे लोक साधारणपणे इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकात केरळमधील कोची येथे आले असावेत. ज्यू धर्मालाच यहुदी धर्म असेही म्हटले जाते. देव एकच आहे असे ज्यू धर्मीय मानतात. ज्यू धर्माच्या शिकवणीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे. त्यांच्या प्रार्थनास्थळाला सिनागॉग असेही म्हणतात. आता पाहूयात ख्रिश्चन धर्म. ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्ताने केली आणि तो जगभर पसरलेला आहे. येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यापैकी एक असणारे सेंट थॉमस हे इसवी सनाच्या 1ल्या शतकात केरळमध्ये आले. त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पल्लूयूर येथे इसवी सन 52 मध्ये चर्चची स्थापना केली. ख्रिश्चन धर्मांच्या शिकवणीनुसार देव एकच आहे. तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि सर्व शक्तिमान आहे. येशू ख्रिस्त हे देवांचे पुत्र असून मानवजातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले होते असे मानले जाते. आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी आहोत. आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे, अगदी शत्रूवर देखील. चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे असे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितलेले आहे. बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे. ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळाला चर्च असेही म्हणतात. ख्रिश्चन धर्म आपण पाहूयात. ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्ताने केली आणि तो जगभर पसरलेला. येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यापैकी असणारे सेंट थॉमस हे इसवी सनाच्या 1ल्या शतकात केरळमध्ये आले होते आणि त्यांनी काय केलं, त्रिचूर जिल्ह्यातील पल्लयूर येथे इसवी सन 52 मध्ये चर्चची स्थापना केली. ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार देव एकच आहे. तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि सर्व शक्तिमान आहे. येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानवजातीच्या उद्धारासाठी ते पृथ्वीवर आलेले होते असे मानले जाते. आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी आहोत. आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे, अगदी शत्रूवर देखील. चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे असे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितलेले आहे. बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे आणि ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळाला चर्च असेही म्हणतात. इथं चर्च दाखवलेले आहे. आता इस्लाम धर्म पाहूयात. इस्लाम हा एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे. अल्लाह एकच असून मुहम्मद पैगंबर त्याचे प्रेषित आहेत. ईश्वरांचा संदेश पैगंबरामार्फत पवित्र कुराण या धर्मग्रंथामधून प्रकट झालेला आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा आहे. या शब्दाचा अर्थ अल्लाहला शरण जाणे असाही होतो. सर्व काळी सर्वत्र फक्त अल्लाह आहे. तो सर्व शक्तिमान आणि परम दयाळू आहे असे इस्लाममध्ये सांगितलेले आहे. मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाहची उपासना करणे हाच आहे असे मानलेले आहे. मनुष्याने आयुष्यात कसे जगावे याचे मार्गदर्शन पवित्र कुराण या धर्मग्रंथात केलेले आहे. भारत आणि अरबस्थान यामध्ये फार प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. अरबस्थानातील व्यापारी केरळच्या किनाऱ्यावरील बंदरांना भेट देत असत. इसवी सनाच्या 7व्या शतकात अरबस्थानात इस्लामाचा प्रसार झाला आणि त्याच शतकात अरबी व्यापाऱ्यांमार्फत भारतामध्ये इस्लामचे आगमन झाले. इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळाला मशीद असे म्हटले जाते. ते मशीद आपल्याला दाखवलेले आहे. इस्लाम धर्म आपण पाहूयात. इस्लाम हा एक एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे. एकेश्वरवाद म्हणजे कसं की अल्लाह एकच असून मुहम्मद पैगंबर त्याचे प्रेषित आहेत. ईश्वराचा संदेश पैगंबरामार्फत पवित्र कुराण या धर्मग्रंथातून प्रकट झालेला आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा आहे. या शब्दाचा अर्थ अल्लाहला शरण जाणे असाही होतो. सर्व काळे आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे. तो सर्व शक्तिमान आणि परम दयाळू आहे असे इस्लाममध्ये सांगितलेले आहे. मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाहची उपासना करणे हाच आहे असे मानलेले आहे. मनुष्याने आयुष्यात कसे जगावे याचे मार्गदर्शन पवित्र कुराण
या धर्मग्रंथात केलेले आहे. भारत आणि अरबस्तान यामध्ये फार प्राचीन काळापासून काय होते, व्यापारी संबंध होते. अरबस्तानातील व्यापारी केरळच्या किनाऱ्यावरील बंदरांना भेट देत असत. इसवी सनाच्या 7व्या शतकात अरबस्तानात इस्लामचा प्रसार झाला. त्याच शतकात अरबी व्यापाऱ्यामार्फत भारतामध्ये इस्लामचे आगमन झाले आणि इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळालाच मस्जिद असे म्हणत. पारशी धर्म पाहूयात आपण आता. पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते. पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता असे आहे. ऋग्वेद आणि अवेस्ता यातील भाषेमध्ये साम्य आहे. पारशी लोक इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून भारतात आले, म्हणून त्यांना पारशी या नावाने ओळखले जाते. ते प्रथम गुजरातमध्ये आले. ते इसवी सनाच्या 8व्या शतकात आले असावेत असे काहींचे मत आहे. झरथुष्ट्र हे पारशी धर्माचे संस्थापक होते. अहुर मज्द या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो. पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या 2 तत्वांना अत्यंत महत्त्व आहे. त्यांच्या देवळामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो. त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात. उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही 3 प्रमुख आचरण तत्वे हा पारशी विचारसरणीचा गाभा आहे. पारशी धर्मामध्ये बघा, पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते. पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव काय, अवेस्ता. ऋग्वेद आणि अवेस्ता यातील भाषेमध्ये साम्य आहे. पारशी लोक इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून भारतात आले, म्हणून त्यांना पारशी या नावाने ओळखले जाते. ते प्रथम गुजरातमध्ये आले. ते इसवी सनाच्या 8व्या शतकात आले असावेत असे काहींचे मत आहे. झरथुष्ट्र हे पारशी धर्माचे संस्थापक होते. अहुर मज्द या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो. पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या 2 तत्वांना अत्यंत महत्त्व आहे. त्यांच्या देवळांमध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो आणि त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात. उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही 3 प्रमुख आचरण तत्वे हा पारशी विचारसरणीचा गाभा आहे. बघा, आपल्याला इथं अग्यारीचा फोटो दाखवलेला आहे. अशा प्रकारे आपला हा पाठ इथे संपलेला आहे. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूयात.